हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही मनालीतून निघालेली आहे. पूर्ण मनाली फिरण्यासाठी, बघण्यासाठी. तर बघू शकताय जिकडे बघेल तिकडं असे बर्फाच्या राशी आणि असे पूर्ण असं जिकडं बघेल तिकडंच असं बर्फच बर्फ दिसतोय. तर आम्ही इथं गाडी थांबवून थोडा वेळ पूर्ण असं एन्जॉय केलेलं आहे. थोडासा बर्फ होता आणि मस्त छान असं भरपूर जिकडं बघेल तिकडं असं बर्फच बर्फ. खूप भारी वाटत होतं इथलं वातावरण आणि एकदम थंड वातावरण आहे. खूपच अशी थंडी पण आहे. तर तर बघू शकता जिकडे बघेल तिकडे असं बर्फच बर्फ. वातावरण पण खूपच छान आहे. बर्फ थोडासा होता इथं. आम्ही इथं पण थोड्याशा बर्फावर भरपूर एन्जॉय केलेला आहे. आज मनालीतील दिवसभरात 2-3 पॉईंट बघायचे आहेत आम्हाला. तर इथं बघून झाल्याच्यानंतर फोटो काढल्याच्यानंतर भरपूर असं आम्ही आणि 4 फॅमिली आहेत. भरपूर आम्ही एन्जॉय केलेला आहे भरपूर. आणि बघू शकताय जिकडं बघेल तिकडं बर्फच बर्फ. खूपच असं छान वाटत होतं. अतिशय सुंदर वाटत होतं. तर बघू शकताय मस्त भारी वाटत होतं असं. फोटो वगैरे काढून झाल्याच्यानंतर आता आम्ही निघालेले आहे. आम्हाला पण रोहतांग पासला जायचं होतं, पण 25 तारखेपर्यंत बंद होतं म्हणून आम्ही काही तिकडे गेलो नाही. तर आम्ही खालीच असं भरपूर एन्जॉय केलेलं आहे. आणि 4 फॅमिली आहेत. भरपूर असं एन्जॉय केलं. कोण घसरगुंडी खेळत होतं, कोण असं भरपूर असं बर्फामध्ये जसं ज्यांना जमत होतं तसं खेळत होतं. आणि भरपूर फोटो वगैरे भरपूर असे फोटो वगैरे काढलेले आहेत. पांढरा शुभ्र जिकडं बघेल तिकडं पांढरा शुभ्र असा बर्फ. तर बघू शकताय मस्त छान आम्ही भरपूर एन्जॉय केलेले आहेत. सर पण असं मस्त घसरगुंडी खेळत येत आहेत. आणि खरंच खूप छान वातावरण आहे मनालीतलं. अतिशय सुंदर वातावरण आहे. थंडीचं वातावरण आहे. मस्त खूप छान असं वाटत होतं इथं. जिकडे बघेल तिकडे सगळे एन्जॉय करत होते. सेल्फी घेत होते, फोटो काढत होते, रील्स बनवत होते. तर बघू शकताय मनालीतलं वातावरण. रोहतांग पास इथून 21 किलोमीटर आहे. तर ते आम्ही काही तिकडे गेलो नाही. भरपूर सारा असा बर्फ होता. रस्ते बंद आहेत तिकडचे. तर आम्ही खालीच भरपूर असं इकडंच एन्जॉय केलं भरपूर. तर बघू शकताय मस्त असं खूप अतिशय सुंदर वातावरण आहे इथलं. आणि फोटो वगैरे भरपूर जिकडं बघेल तिकडं फोटो रील्स चालल्या होत्या सगळ्यांच्या. आणि फोटोग्राफर होते इथं. आणि मॅगी वगैरे सगळे असं इथं भेटत होती. मॅगी वगैरे छान मिळते इथे, पहाडोवाली मॅगी. तर बघूनच खरंच खूप भारी वाटत होतं, छान वाटत होतं, अतिशय सुंदर वाटत होतं वातावरण. जिकडं बघेल तिकडंच असे बर्फाच्या राशीच्या राशी दिसत होत्या. भरपूर एन्जॉय केलेला आहे बर्फामध्ये आम्ही. चालायला पण बर्फावरून भीती वाटत होती. चालता पण व्यवस्थित येत नव्हतं. असं हळूहळू सावकाश चालावं लागत होतं बर्फावरून. भरपूर असे एन्जॉय करत होते. हे बघा सर पण कसे चालत यायला लागलेत. व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. पडत होते. पूर्ण असं बालपण असं इथं आठवते खरंच. एकदम असं एन्जॉय करत करत आम्ही आता निघालेली आहे दुसऱ्या ठिकाणी. तर जाताना पण भरपूर असं बर्फाचं बघू शकताय. तर तुम्हाला अशा बर्फाच्या राशीच्या राशी एकदम असे डोंगरचे डोंगर बर्फाचे दिसत असतील कॅमेरामध्ये. तर भरपूर असं जिकडं बघेल तिकडंच असं बर्फ आहे नदीकाठी. आणि डोंगर पांढरा शुभ्र असा दिसतोय बर्फ. अतिशय सुंदर वातावरण. तर या ठिकाणी आता आम्ही आलेली आहे. तर इथं आम्हाला यायला 5 वाजले होते. सगळे येऊन गेले होते इथं. आम्ही इथं जास्त वेळ नाही भरपूर असं एन्जॉय करू शकले, कारण लगेच निघालेले आहे. अर्धा 1 तास थांबले आणि लगेच निघालेले आहे इथून. तर इथं अजिबात दुसरं कोण नव्हतं. 5 वाजले होते. तर लगेच आम्ही इथून थोडंसं फोटो वगैरे काढून रील्स केले अशा थोड्याफार. आणि इथून आम्ही लगेच मग अर्धा तासामध्ये दुसरीकडे निघाले होते. तर इथं पण आम्ही भरपूर असे फोटो वगैरे रील्स वगैरे काढलेले आहेत.
जास्त कोण नसल्यामुळे आम्ही इथून जास्त वेळ इथे थांबले नाही, लगेच निघालेले आहेत. 5 वाजले होते इथे. किती दिवसभर खेळलं तरी पण खेळावंच असं वाटत होतं. बर्फाच्या बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. एवढं एकदम छान वाटत होतं वातावरण पण. आणि बर्फावरून चालायला थोडंसं घसरत होते पाय. इथं पण असं घसरगुंडी वगैरे भरपूर सगळ्या जणांनी खेळलेली आहे. भरपूर सारं असं खेळून तर इथून आता आम्ही निघालेले आहे दुसऱ्या ठिकाणी. तर दिवसभर खेळलं तरी कमीच आहे. कोण इथून निघायला तयार नव्हतं लवकर. तर किती खेळलं तरी असं खेळावंसं वाटत होतं. मनालीतून एकदम असं स्वर्गात गेल्यासारखं आहे वातावरण इथले. खूपच अतिशय सुंदर वातावरण आहे, एकदम छान असं. आता आम्ही निघालेली आहे आणि निघते वेळेस रस्त्यामध्ये आम्ही सफरचंदाचे झाड वगैरे बघितलेले आहे. सफरचंद छोटे छोटे आहेत. गुलाबाचे फुलं पण भरपूर सारे असे आलेत. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही इथं हडिंबा देवीला आलेली आहे. एकदम असं पहाडोवाली देवी, एकदम असं सगळीकडे डोंगर डोंगर, आतमध्ये देवीचं मंदिर आहे. खूप छान असं देवीचं मंदिर आहे. आणि तिथून दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालेले आहे. नदी पहा किती अतिशय सुंदर नदी आहे ही, आणि एकदम असं स्वच्छ नदी. आणि भरपूर इथं पण नदीवर पण एन्जॉय करण्यासाठी भरपूर असं आहे. जे एन्जॉय करत होते ते भरपूर असं एन्जॉय करत होते, फोटो काढत होते भरपूर असे नदीवर पण. आणि आम्ही नंतर मग देवीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही मार्केटला आलेले आहे, मनाली मार्केटला. तर पाऊस चालू आहे इथे, भरपूर सारा असा पाऊस पडत होता. आणि या पावसामध्ये पहाडोवाली मॅगी खाल्ली आहे. खूप अतिशय चवदार अशी मॅगी. आणि हे मनाली मार्केट तर मनाली मार्केट पूर्ण असं दाखवते. तर बघू शकताय हे असं आहे मनाली मार्केट. पाऊस पण चालूच आहे, 2-2 तासाला पाऊस पडत आहे इथे. तर ही आहे माझ्या आत्याची मुलगी आणि मी, मस्त छान असं एन्जॉय करत करत खूप भरपूर असं आम्ही एन्जॉय केलेलं आहे. बघू शकताय हे जंगलामध्ये एकदम देवीचं मंदिर आहे इथे. दर्शन वगैरे घेऊन आम्ही फोटो वगैरे भरपूर सारे असे फोटो काढलेले आहेत वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये. उंच उंच झाडी, मंदिर, खूप अतिशय सुंदर वातावरण आहे. मंदिराच्या आजूबाजूला पण मंदिर पण खूप छान आहे देवीचं. देवीचं मंदिर दर्शन वगैरे करून आम्ही आता खाली आलेली आहे. मस्त छान असं वातावरण आहे, ढगाळ. पाऊस काही आता कमी आहे. इथं पण एकदम असं अतिशय सुंदर असे भरपूर सारे असे किचन वगैरे आहेत. आणि आम्ही इथे भरपूर सारे असे किचन वगैरे बनवून घेतलेले आहेत. आता आम्ही एवढं दिवसभर एन्जॉय करून आता रूमकडे निघालेले आहे. तर आमच्या रूमपाशी जवळच नदी आहे ही. तर आता आम्ही पूर्ण फॅमिली दुसऱ्या ठिकाणी जात आहे. दिवसभराचं भरपूर एन्जॉय करून आता दुसऱ्या ठिकाणी जात आहे. आणि इथं आल्याच्या नंतर मग आम्ही भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे फोटो काढलेले आहेत. मस्त छान असं वातावरण आहे इथलं. जिकडे बघेल तिकडे डोंगर, उंच उंच डोंगर, असे उंच उंच झाडं, असे मस्त छान असे वेगवेगळे आम्ही प्रकारचे फोटो वगैरे काढलेले आहेत. नंतर मग संध्याकाळी रूमवर आलेले आहे. रूम पर एक अतिशय एकदम सुंदर असं हॉटेल आहे. हॉटेलमध्ये रूम बघा किती एकदम पॉश रूम आहे. अतिशय कुठेही घाण नाही, अतिशय सुंदर रूम आहे. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.